मला समोरच्या उमेदवाराचे भाषण काही फार ऐकायला मिळाले नाही, पण आश्वासन भरपूर दिले. मी राहुरी तालुक्याला असं करणार, तसं करणार, राहुरी तालुक्याचं असं करणार. हे काय तर बोलला असेल मला की भाषण फार ऐकत नाही त्यांचे. आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जेव्हा समोरच्या पक्षाचा उमेदवार भाषण करतो, मला नेहमी असं वाटतं की यार हे आश्वासन तर देऊ राहिलं खरं, पण नेमकी सरकार येणार कोणाचं आहे हा मला प्रश्न पडायला लागेल. ठीक आहे, आश्वासन दिलं पाहिजे. शेवटी लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये एखादा माणूस भाषण करतो तर काय बोलणार आहे दुसरं, आणि त्याचाही दोष नाही. त्यांनी अजून राहुरीच ओळखली नाही. राहुरी ओळखायला आमच्या परिवाराचे 50 वर्ष गेले. त्यामुळे त्याला काय मी दोष कंट्रीसाठी देत नाही. किती लोक गेले, तो ज्यांच्या बरोबर मोटरसायकलवर बसला होता तो तरी. ये वाला लेते हैं. इन्वर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. त्याच्या बरोबर आहे का हे सगळं अजून चित्र रंगायचंय. पण उमेदवार जेव्हा आश्वासन देत होता तेव्हा मी म्हटलं अरे बाबा इकडं असं करू तसं करू. मग मी हा विचार केला की यार आपण एवढे भाषण चालू आहेत, सरकार कोणाचं येतं याच्यावर विचार केला तर मी तुम्हाला सांगतो ही राजकारणाची गंमत कशी आहे. ही निवडणूक का होऊ शकत नाही देशामध्ये. आज या अहिल्यानगरची लोकसभेची निवडणूक माझ्यामध्ये आणि समोरच्या उमेदवारामध्ये नाहीच आहे. ही निवडणूक या अहिल्यानगरच्या जिल्ह्याच्या जनतेने, राहुरी तालुक्याच्या जनतेने जी अनेक वर्षांपासून पाहिलेली आहे, म्हणजे पार 1991 पासूनची जी निवडणूक लागली, ही निवडणूक विखे पाटील परिवार आणि समोरच्या पक्षाचे, राष्ट्राचे ज्येष्ठ नेते ज्यांनी गेले 50 वर्ष हा विखे पाटील परिवार कसा संपेल याचा अथक प्रयत्न केला, ही ती निवडणूक आहे. ही निवडणूक 91 साली झाली. त्याचं उत्तर आपण 2014 लाही दिलं, 2019 लाही दिलं, आणि या 2024 ला देखील त्या व्यक्तींना आपल्याला उत्तर द्यायचं ही त्याची निवडणूक आहे. आता आपण चर्चा करतो. मग मी आज विचार केला की समोरचा व्यक्ती जर आश्वासन देत असेल तर त्यांच्या पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत, महाराष्ट्रामध्ये जे अनेक पदावर बसले, मुख्यमंत्री राहिले, संरक्षण मंत्री राहिले, केंद्रामध्ये अनेक मंत्रिपद भूषवले, असे समोरच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते यांनी त्याला सांगितले असेल की तू काळजी करू नको. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.